मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढंच सांगायचंय, काही वर्षांपूर्वी तुम्ही गाडीभर पुरावे घेऊन गेला होता. आता ते कोणाच्या विरोधात होते हे तुम्हालाच तिथं माहिती. पण आज गाडीभर नाही, पण नक्कीच आम्ही सर्वांनी मिळून बॅगभर पुरावे तिथं आणलेले आहेत. आणि त्याच्याच बरोबर हे 12,000 टोटल पानं आहेत, जे पुरावे आहेत, जे आज तुमच्या सर्वांच्या समोर आम्ही ठेवत आहोत. याची एक पेनड्राईव्ह सुद्धा आहे. ती पेनड्राईव्ह देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही नक्कीच देऊ आणि ती पेनड्राईव्ह त्यांच्यापर्यंत आल्यानंतर त्याच्यावर फक्त ते काहीतरी कारवाई करतील अशी अपेक्षा आपण करूया. आता याच्यानंतर आपण जर बघितलं तर मी क्रोनॉलॉजी सांगत नाही, कारण त्यावेळेस मी इतिहासाबद्दल बरंच काही बोललो होतो. 27 तारखेला बिवळकर परिवारातले काही लोक येतात असं आम्हाला कळते. ते जेव्हा येतील ते बोलतील, त्यानंतर आम्ही बोलूच. पण सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तर 12.5% योजना आणि या योजनेसाठी बिवलकर यांची पात्रता अर्थात ऍब्सेंटी लँडलॉर्ड आहे की नाही, हा सर्वात मोठा मुद्दा याच्यामध्ये आहे. आता याच्यामध्ये महत्वाची काही कागदपत्र आहेत. बिवलकर कुटुंबाचा अर्ज 93चा आहे. सिडकोने फेटाळलेले आधीचे 4 अर्ज आहेत. विधी व न्याय विभागाचा अहवाल आहे ज्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. नगर विकास विभागाचे सिडकोला पत्र जे दिलं गेलं 1 मार्च 2024 त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. सिडकोचा ठराव आणि सिडकोचे सर्वोच्च न्यायालयामध्ये शपथपत्र. बिवलकर कुटुंबाचा पहिला मुद्दा, बिवलकर कुटुंबाचा 12.5% अर्ज 28 जुलै 1993 जो आला होता, जो याच्यामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही जर चुकीचा ठरलो तर आम्ही पूर्णपणे जमीन ही सिडकोला देणार आहोत. आणि टेक्निकली आपण जर बघितलं तर हे जे बिवलकर कुटुंब आहे ते चुकीचेच ठरलेले आहेत. आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी म्हणजे वस्तुस्थिती सदरील जमीन कोर्ट ऑफ वॉर्ड कलेक्टर कडे होती, तर हे कुटुंब जमीन कसत असण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे त्यांनी त्यावेळेस जो काही मुद्दा मांडला होता तर त्याच्या विरोधात हा त्या ठिकाणी डॉक्युमेंट आहे. दुसरा मुद्दा जो आहे, बिवलकर कुटुंबाचा अर्ज 4 वेळा सिडकोने फेटाळला. आता याच्यामध्ये 18 एप्रिल 94 पहिल्यांदा अर्ज फेटाळला. बिवलकर आर नॉट एंटायटल्ड टू 12.5% ॲज दे आर नॉट सेल्फ कल्टिवेटिंग लँड. द लँड वॉज विथ कोर्ट ऑफ वॉर्ड्स फ्रॉम 1961 to 87. हे झालं 94. 95ला आधीचा रेफरन्स देऊन तसंच काहीतरी सांगितलंय. 2010ला तेच सांगितलंय. 2023ला ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना अजून एक गोष्ट त्यावेळेसचे जे एमडी होते त्यांनी सांगितले, सबज्युडाइज to Honorable Supreme Court and therefore it would be advisable that any decision in respect of said issue be taken after disposal of SLP. हे त्या ठिकाणी आहे. म्हणजे बिवलकर परिवाराच्या विरोधात तीनदा नाही 4दा तिथं सिडकोली तो प्रस्ताव तिथं फेटाळलेला आहे. आता हा तिसरा विषय म्हणजे विधी व न्याय विभागाचा अहवाल. आता विजय सेहगल साहेब जेव्हा आम्ही त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की विधी व न्याय विभागाच्या अहवालानुसार आम्ही बिवलकरांना परवानगी दिली. एक तर त्यांनी हे जे काय सांगितलं ते चुकीचं सांगितलेलं आहे. आणि त्याच्याच बरोबर आपण हा जो अहवाल तिथं बघितला त्या अहवालामध्ये स्पेसिफिकली आपण जर बघितलं तर तिथं सिडकोली उत्तर या अहवालाला दिलंय. म्हणजे विधी व न्याय विभागाने अहवाल दिला, तो अहवाल दिल्यानंतर सिडकोने त्या अहवालावर असं सांगितलेलं आहे की हे सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी आहे. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्ही जे म्हणत आहात, जे काय सांगत आहात तुमच्याच अहवालामध्ये म्हणजे विधी व न्याय च्या ह्याच्यामध्ये असं स्पेसिफिकली लिहिलंय, ऍब्सेंटी लँडलॉर्ड्स इज subjudiced before the Honorable Supreme Court and therefore it would be advisable that any decision in respect of the said issue be taken after disposable SLP and after pursuing all the document pertaining to the subject of land. हे स्पेसिफिकली सिडकोनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि त्याच्यात सिडको हे सांगते की विधी व न्याय विभागाने जो रिपोर्ट तिथं दिलेला आहे त्याचा डॉक्युमेंट सगळं माझ्याकडे आहे की त्याच्यामध्ये तुम्ही दिलेला रिपोर्ट चुकीचा आहे, सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी आहे. एका बाजूला बोलताय तुम्ही की ह्याची ती जमीन आहे, दुसऱ्या बाजूला बोलताय तुम्ही तो कसत नव्हता, असं सगळं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यामुळे सिडकोने स्वतः विधी व न्याय विभागाच्या अहवालावर तिथं नकारात्मक भूमिका घेतली की विधी व न्याय विभागाचा अहवाल हा चुकीचा आहे असं सिडकोने तिथं सांगितलेलं आहे.
त्यानंतर नगर विकास विभागाचं पत्र आलेलं आहे 1 मार्च 2024 ला. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 6 मुद्दे आहेत आणि या 6 मुद्दे आपण डिटेलमध्ये जर वाचले, असे टोटल पत्र आहे, तर 6 मुद्द्यामधले पहिले मुद्दे हे 2010च्या पूर्वीचे आहेत. त्यामुळे 2010 मध्ये सिडकोचे तत्कालीन एमडी यांनी बिवळकर कुटुंबाचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे पहिले 2 मुद्दे जे आहेत ते इररिलेव्हंट आहेत असं आमचं सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे पहिले 2 मुद्दे आपण वगळूया. त्यानंतर तिसरा मुद्दा जो युडी विभाग म्हणजे कोणाकडे होता, हा होता एकनाथ शिंदे साहेबांकडे. त्यांनी 24 ला जे पत्र लिहिलं ऍब्सेंटी लँडलॉर्ड संदर्भाचे 1997 मध्ये सिडकोला पत्र पाठवून जे निकष निश्चित केले त्या निकषात बिवलकर बसत नाहीत. आता याच्यामध्ये जे सिडको म्हणे याबाबत देखील 2023 मध्ये अहवाल सिडकोने नकारात्मक दिलेला आहे. त्यामुळे तो तिसराही मुद्दा हा खालीच होतो या युडीचा. चौथा मुद्दा जो आहे बिवलकर त्यांच्यामध्ये 12.5% योजनेअंतर्गत देय पात्र शासन स्तरावरून नाकारलेले उपलब्ध कागदपत्रावरून दिसत येत नाही. पण त्याला जो सिडकोने उत्तर दिलेला आहे, वास्तविक पाहता सिडकोने 2024 94 95 10 23 मध्ये पात्रता नाकारलेली आहे. एका बाजूला युडी म्हणते पात्रता नाकारलेली पुरावे नाहीत, पण दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर 4 वेळा ती पात्रता नाकारलेली आहे. सिडकोने पात्रता नाकारली याचा अर्थ काय? सरकारनेच पात्रता नाकारलेली आहे. शिवाय सिडको आणि महाराष्ट्र सरकार स्वतः यासाठी सुप्रीम कोर्टात बिवलकर परिवाराच्या विरोधात लढत आहेत. 5वा मुद्दा त्याच्यामध्ये ज्या अर्थी शासनाचा विविध न्याय विभागाचा सिडकोचे विविध अधिकाऱ्यांनी बिवलकर हे ऍब्सेंटी लँडलॉर्ड ठरत नसल्यावर स्पष्टपणे अभिप्राय दिला आहे असं त्यांनी सांगितलंय. पण मग सिडको विधी व न्याय विभागाच्या अहवालातल्या प्रत्येक मुद्द्याला खोडून काढणारा अहवाल स्वतः सिडकोने तिथं दिलेला आहे. त्यामुळे याला जर उत्तर आपल्याला बघायचं असेल युडीला, तर ते उत्तर स्वतः सिडकोने तिथं दिलेलं आहे. त्यामुळे हाही मुद्दा तिथं नगर विकासाचं पत्र जे आपल्या शिंदे साहेबांच्या विभागाने दिलंय ते तिथं चुकीचं आहे. आता याच्यामध्ये 5वा मुद्दा महत्वाचा आहे की सिडकोचा ठराव हा 5 मार्च 2024 ला झाला. तिथं युडी विभागाने प्रेशर आणलं सिडकोला की सिडकोचा ठराव तुम्ही बिवलकराच्या बाजूने घेतलाच पाहिजे. तेव्हा तो ठराव झाला. पण जे विजय सहगल नावाचे अधिकारी ते हुशार आहेत. त्यांनी ठराव झाला असला 5 मार्च 2024 ला, तरी त्या ठरावा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी वागले नाहीत. आणि मग तिथं त्यांनी या ठरावामध्ये काय लिहिलं होतं? 1 मार्च 2024 रोजी नगर विकास विभागाचे पत्र आलेले आहे. शासनाच्या विधी व न्याय विभागाचा अहवाल आलेला आहे. सुप्रीम कोर्ट गट नंबर 51 संदर्भात याचिका सुरू आहे आणि सध्या जी जमीन दिली जात आहे तिचा याचिकेत समावेश नाही. असे 3 मुद्दे या सिडकोच्या कमिटी बैठकमध्ये फायनल झाले. आता एक आपण सर्वांनी समजून घ्या की 1 मार्च 2024 रोजी नगर विकासचे पत्र आले, ते कसं चुकीचं आहे हे मी आपल्या सर्वांना वाचून दाखवलं. शासनाचा विधी व न्याय विभागाचा अहवाल जो आलाय तोच कॉन्ट्राडिक्टरी आहे असं लेटेस्ट हे सिडकोनेच तिथं सांगितलंय. तो विषय तिथं राहत नाही. आणि सुप्रीम कोर्टामध्ये गट नंबर 51 हा असला तरी त्याच्यामध्ये आपण शासनाकडनं जे युक्तिवाद सुप्रीम कोर्टात केला गेला आहे त्यात स्पेसिफिकली असं सांगितलं आहे, सुप्रीम कोर्टात जरी सर्वे नंबर 51 संदर्भात याचिका असली तरी सिडको आणि महाराष्ट्र शासनाने सुप्रीम कोर्टामध्ये शपथ पत्र दाखल करून सांगितले आहे की बिवलकर यांची सर्व जमीन ही पॉलिटिकल इनाम आहे. त्यामुळे हा जो 5 मार्चचा ठराव झाला तो इलिगल ठराव आहे, त्याला काही व्हॅलिडिटी नाही. हे विजय सिंगलांना माहित होतं, म्हणून ते शांत बसले आणि त्यांनी काय मागणी केली एकनाथ शिंदे साहेबांकडे की आम्हाला चेअरमन द्या सिडकोला, आणि चेअरमन जर आम्ही तिथं आलं तर हा पास करू. आणि मग घडामोडी सुरू झाल्या चेअरमन म्हणजे सिरसाटांची एंट्री करण्यासाठी. पण क्रोनॉलॉजी बघितली, रिव्हर्स क्रोनॉलॉजी याच्यामध्ये बघितली तर निर्णयाचा आधार सिडकोचा ठराव, ठरावाचा आधार नगर विकासाचे पत्र, नगर विकासाच्या पत्राचा आधार विधी व न्याय विभागाचा अहवाल, आणि विधी व न्याय विभागाचा अहवालच सिडकोने नाकारला असेल ही क्रोनॉलॉजी बघितली तर हा पूर्ण प्रस्ताव आणि ही 5,000 कोटी रुपयाची जमीन जी बिवलकर परिवाराला या सरकारने आणि सिडकोने दिली ती इलिगली दिली. आणि याच्या मागे नक्कीच
पैशाचा कुठं ना कुठंतरी व्यवहार हा झालेला आहे. आता सिडकोचे सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिज्ञापत्र आपण जर बघितले तर याच्यामध्ये स्पेसिफिकली त्याच्यामध्ये शासनाने भूमिका ही बिवलकर परिवाराच्या विरोधात घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की सिडको आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ऍफिडेव्हिट दिले आहे की त्यात अजून नव्याने अनेक पुरावे तसेच आर्किओलॉजी विभागाचे अनेक कागदपत्रे समोर आली असून बिवलकर यांची जमीन सरंजाम इनाम असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे ही जमीन 1952च्या कायद्यातच जाईल. 1952चा जो कायदा आला होता असे सिडकोची तसेच राज्य शासनाची भूमिका ही सुप्रीम कोर्टात आहे. मग ही भूमिका तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये मांडत असताना आता बिवलकरांना ही जमीन द्यायचं कारण काय असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. आता मी देवेंद्र फडणवीस साहेबांना काही प्रश्न करतो. ते स्वतः वकील आहेत, हुशार नेते आहेत. विषय सर्वोच्च न्यायालयात जर न्याय प्रविष्ट असताना त्याच विषयात सिडको निर्णय घेऊ शकतं का असा माझा फडणवीस साहेबांना प्रश्न आहे. हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नाही का असा माझा दुसरा प्रश्न आहे. ज्या बिवलकराच्या विरोधात सिडको कोर्टात लढत आहे, कोर्टात प्रतिज्ञापत्र देत आहे, त्याच बिवलकराला मात्र कोर्टाच्या निकालाच्या आधी जमीन देत असेल तर ही सिडकोची स्वतःच्या भूमिकेची कॉन्ट्रडिक्टरी भूमिका नाही का? यामुळे कोर्टात म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये दुसऱ्या जमिनीबद्दलचा जो खटला सुरू आहे तो आपल्या सिडकोचा वीक होत नाही का असं त्या ठिकाणी आमचं प्रश्नचिन्ह हे फडणवीस साहेबांना आहे. आणि आज ज्या जमिनीचं काही कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत, 8,000 स्क्वेअर मीटरचे कॉन्ट्रॅक्ट जे झालेले आहेत, जे त्या 700 कोटीची ही जमीन आहे ज्याच्यावर आता काही बिल्डर हे बिल्डिंग बांधायला सुरुवात आहेत. आता सुप्रीम कोर्टाने जर विरोधात बिवलकरांचा रिपोर्ट निकाल दिला जो देणार आहेत